भक्तीच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ईश्वर प्राप्तीचे खरे मार्ग काय असू शकतात याबाबत आपण या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग हे करत असताना बऱ्याचदा असं होतं की जन्माला आलेला प्रत्येक जण हा वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने कावलेला आहे, त्रस्त आहे. प्रत्येकाच्या मागे कुठलं ना कुठलं दुःख आहे आणि त्या दुःखाने तो ग्रस्त आहे. आणि मग अशा ग्रस्त झालेल्या व्यक्तीला उपाय सांगणारे अनेक जण भेटत असतात. मात्र वेगवेगळे उपाय, उपचार करूनही आपल्याला पाहिजे तसा आराम पडत नाही. उलट आपलं दुखणं जास्तीत जास्त वाढत जातं. त्यात आपण अधिकाधिक फसत जातो. आणि मग ह्या असं का होतं? कशामुळं होतं? याची आपण कधी चिकित्सा, मीमांसा किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि नेमका अशाच गोष्टींचा शोध आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व अशी माहिती मिळवत राहा. तर मित्रांनो, एखाद्या वेळेस काय होतं, की अचानकपणे एखादा आजार आपल्याला उद्भवतो, की अचानक पोटदुखीची सुरुवात होते. मग आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर एक्स-रे वगैरे करतात किंवा फोटो काढतात, वेगवेगळ्या तपासण्या करतात आणि आपल्याला पाहिजे तसा आराम पडत नाही. मग कोणीतरी सांगतं, की अमक्या-अमक्या वलांड्यावर जा किंवा अमक्या-अमक्या झाडाला नवस बोला, अमकं-अमकं कुठल्यातरी देवाला जा किंवा अजून कोणीतरी काहीतरी तंत्र, मंत्र काहीतरी उपचार सांगतं. ते सगळे आपण करतो. आयुर्वेदिक करतो, अ, युनानी करतो, होमिओपॅथी करतो, ॲलिओपॅथिक करतो आणि मग आपल्याला पाहिजे तसा उपचार पडत नाही. आणि अशी गंमत होते, की काही दिवसानं महिना दीड महिना किंवा 10-15 दिवस निघून गेल्याच्या नंतर आपोआप ते पोटाचं दुखणं राहून जातं. म्हणजे ते शरीरानंच आपलं कुठेतरी ते रिकव्हर केलेलं असतं. मग आपल्याला हे नेमकं कळत नसतं, की आपल्याला नेमकं कुठल्या औषधीचा परिणाम जाणवला किंवा नेमका गुण कुणाचा आला हेच आपल्याला समजत नाही. म्हणजे नेमकं आपण आयुर्वेदिक औषध घेतलं त्याच्यामुळे आपल्याला आराम पडला आणि असंही मग या धार्मिक विधी किंवा देवाधर्माच्या बाबतीमध्ये आपलं घडत असतं. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी जर आपल्याला ईश्वर प्राप्तीच्या मार्गाने जायचं असेल किंवा ईश्वरासोबत आपल्याला आत्मिक संवाद साधायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे. आता बदल काय की छोटे-छोटे बदल आहेत. असं जास्त काही बदल करायची गरज नाही. मात्र ते बदल जर आपण स्वतःमध्ये करत नसू आणि सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वेगवेगळे स्तोत्र, वेगवेगळे पठण, वेगवेगळे मंत्र, वेगवेगळे कर्मकांड आपण जर करत बसू, उपवास करत बसू, तर त्यानं कधीच तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण मंदिरामध्ये असणारे जे काही पुजारी असतात, तर ते पुजारी रात्रंदिवस त्या देवाच्या सेवेत असतात. मग त्यांना मंदिरातील पुजाऱ्यांना तर मग कुठली तरी रिद्धी सिद्धी अनेक प्रकारच्या विद्या वगैरे मनासारखं त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे. मात्र त्यांना त्या पुजाऱ्यांना सुद्धा तुमच्या आमच्या दानावरच अवलंबून राहावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे, ही वास्तविकता आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे. मग आता जगत असताना, वागत असताना सगळ्यात आधी जी काही महत्वाची गोष्ट आहे, तर ती आपण म्हणजे पाप पुण्याच्या संकल्पनेवर जगत असतो. मग आता पाप पुण्याची संकल्पना मानायला सुरुवात करणं म्हणजेच ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यामध्ये आत्मबोधाची सुरुवात होय. म्हणजे त्याच्यामुळं आत्मबोध होतो, की पाप पुण्य हे ज्या कृती आपण करतो पापाच्या किंवा पुण्याच्या, तर त्या देवाला खुश करण्यासाठी नसून, ते देवाला खुश करण्यासाठी व्यवहार नसून, तर ती एक मानवी जी काही कृती असते, तर त्या कृतीच्या जे काही परिणामाचं जे काही शास्त्र असते किंवा ज्याला आपण कर्म म्हणतो, तर ते कर्माचं शास्त्र समजून घेण्याचा एक उपाय आहे, मार्ग आहे किंवा विधी आहे, असं समजायला हरकत नाही. आता एखादा जर आपल्याला देवा धर्माचा किंवा भक्तीचा मार्ग जर पत्करायचा असेल, स्वीकारायचा असेल, तर पहिल्यांदा पाप पुण्याची संकल्पना समजून घेण्याआधी आपल्याला आपल्यामध्ये जे काही बदल करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जे काही अष्टांग योग साधना वगैरे किंवा अष्टांगिक मार्ग वगैरे आपण जे यातून पाहणार आहोत किंवा बघणार आहोत, तर त्याच्या आधी आपल्याला स्वतःमध्ये बदलाची पहिली सुरुवात काय करावं लागेल, की आपल्याला आपली झोपायची व झोपायतून उठायची एक निश्चित वेळ अशी ठरवावी लागेल. म्हणजे आमचा तर असा सल्ला राहील, की आपण कधीही सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदय जर समजा आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि सूर्योदय जर 7 वाजता होत असेल, तर आपण कोणी पावणे 7 ला उठा किंवा 7 ला 10 मिनिटं कमी असताना उठा किंवा 6:30 ला उठा. मात्र सूर्योदयापूर्वी उठणे
आणि सूर्यास्तानंतर शक्य तितक्या लवकर रात्री झोपण्याचा प्रयत्न करणे. मग 9, 9:30, 10 हार्डली 11, 11च्या आतच आपण गेलो पाहिजे. जी लोकं शहरामध्ये राहत असतील तर त्यांना शहरी लोकांना हे शक्य नसतं. मात्र ग्रामीण भागातील जी काही 80% लोकं आपले शेती आणि मातीशी नातं ठेवून आहेत, तर या लोकांनी ती सवय आत्मसात केली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी एक सवय, की सकाळचं जे जेवण आहे, सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण, तर या जेवण पद्धतीमध्येही आपल्याला बदल करणं आवश्यक आहे. जे काही आहारशास्त्राचे नियम आहेत, तर ते आपल्याला त्याची सवय किंवा त्याच्यामध्ये हळू बदल करून घेणं आवश्यक आहे. सकाळचं जेवण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करायचं. नाश्ता एकदा, दुपारी नंतर जेवण आणि शक्यतोवर बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. याच्यामुळे 2 फायदे होतील. एक तर आपल्याला धार्मिक मार्ग आपला जो काय आहे तो सोपा होईल आणि दुसरी गोष्ट आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते एक चांगलं राहील. तर मग सकाळचं जेवण जेवढं तुम्हाला लवकर करता येईल, घरचं करता येईल, जास्तीत जास्त करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळचं जेवण जे आहे, तर शक्यतोवर सूर्यास्तापूर्वी, दिवस मावळण्यापूर्वी किंवा सूर्यास्त झाल्याच्या नंतर शक्यच नसेल, तर सूर्यास्त झाल्याच्या नंतर जेवढं लवकर तुम्हाला जेवण घेता येईल तेवढं जेवण घेणं आवश्यक आहे आणि संध्याकाळचं जेवण हे हलकं सुपाच्य डाळ, खिचडी असं या टाईपचं असलं पाहिजे. हे बदल करायला तुमच्यामध्ये सुरुवात करा. त्याच्यानंतर आपण याच्यातून जे काही मॅनिफेस्टेशनचे पाण्याचे जे काही उपाय आहेत किंवा धाग्याचे, दोऱ्याचे जे काही उपाय आहेत, तर ते उपाय पण बघणार आहोत, की ज्याची आम्ही खात्रीनं सांगतो, की 100% त्याच्यातून तुम्हाला जे इच्छित तुमचा मार्ग आहे, तर तो मार्ग सापडणार, तुम्हाला त्याचं फळ मिळणार. हे दावा आम्ही याच्यातून हा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सत्यतेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट सिद्ध सत्य असेलच असं नाही. कारण तथागत गौतम बुद्ध म्हणतात, की जगातलं हे कदाचित अंतिम सत्य आहे. परंतु हे मी जे सांगतो ते अंतिम सत्य असेलच नाही. याही पेक्षा काही वेगळं सत्य असू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला स्वीकारून मानून पुढे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. सरतास धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, उद्याच्या नवीन विषयासह.